चोखा मेळा संत भला, तेणे देव भुलविला. भक्ती आहे ज्याची मोठी, त्याला पावतो संकटी. चोख्या मेळ्याची करणी, तेणे देव केला ऋणी. भक्ती आहे ज्याची मोठी, त्याला पावतो संकटी. लागा विठ्ठल चरणी, म्हणे नामयाची जनी. भक्ती आहे ज्याची मोठी, त्याला पावतो संकटी. विठ्ठल चोखा मेळा संत भला, तेणे देव भुलविला. भक्ती आहे ज्याची मोठी, त्याला पावतो संकटी. सालाबादप्रमाणे चातुर्मासाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी या वास्तूमध्ये श्री संत सखाराम महाराज आंबेडकर आणि श्री संत गुंडा महाराज देगलूरकर संस्थान, आंबेडकर संस्थान, याशिवाय आमची संस्था समस्त वारकरी फडकरी दिंडी संघटना समाज पंढरपूर या तिन्ही संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी आणि या ठिकाणी कार्यक्रम जो तो केला जातो, त्यात विविध प्रकार केले जातात. पहिल्या वर्षी काला महोत्सव झाला, दुसऱ्या वर्षी जे ते संत श्रेष्ठ तुकाराम महाराज चतुशताब्दी असल्यामुळे संतांचे तुकाराम महाराजांचे असणारे प्रभाव त्याच्यावर कीर्तनं झाली. गेल्या वर्षी प्रवचनाचे कार्यक्रम झाले. यावर्षी श्री संत मंडळी आहेत यांचा जो आहे तो समाधी सोहळा प्रसंग वर्णनपर विषय ठेवलेला आहे. त्यात आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाला श्री संत चोखोबारायचं ज्याचे समाधी सोहळापर वर्णनपर कीर्तन ठेवलेलं आहे. लोक शंका घेतील, चोखोबाराय त्यांचं पहिलं विषय काय माणसं आहे ती, का दुसरे संत नव्हते? पण ज्यांनी नियोजन केलेलं आहे त्यांना बुद्धी देणारा परमात्मा, त्याला आनंद अत्यंत झाला. तेही प्राणा परवते, आवडते मद निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. मला प्राणाही पेक्षा जास्त आवडतात माझ्या भक्ताची चरित्र प्रशंसा करणारे. तो विषय यात त्यातल्या त्यात देवाला समजलं की चोखोबारायचा विषय यात आहे. गुरुबा काका आहेत, नारायणी महाराज आहेत, निवृत्तीनाथ आहेत, ज्ञानोबा आहेत, स्वपानदेव सावता माळी हे सगळे आहेत. देवाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. देवाला वाटलं की आरंभाला माझ्या कुलदेवतेचं आता स्मरण केलं पाहिजे. आणि भगवंताचं वाक्य आहे, कुलधर्म देव चोखा माझा. संतांचे चरित्र वा वा वा. पुन्हा देवाने बुद्धी दिली. अरे आता संतांचं चरित्र काय वर्णन करत असेल तर पहिल्या दिवशी कुळदेवतेला नमस्कार केला पाहिजे. आणि देवाची कुळदेवता आहे चोखोबार आहे. कुळधर्म देव चोखा मला. कुळदेवता असणाऱ्या त्या कुळदेवतेचं वर्णन झालं पाहिजे. देवाच्या मनातला हा संकेत असल्यामुळे चोखोबारायची जे आहे ते चरित्रपर वर्णन कीर्तनाची योजना केली, भगवंतानी केली. आणि त्यात माझ्यासारख्याला पुन्हा अजून देवाने काय मनात आलं कुणाला ठाऊक, संतांच्या मनात काय आलं कुणाला ठाऊक.
तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ कौतुकी. माझ्यासारख्याच्या मुखातनं वधवणं वास्तविक तेवढा पात्रतेचा नाही, तेवढा अधिकाराचा नाही, तेवढा जाणणारा अभ्यासू नव्हे. नवे बहुश्रुत नवे ज्ञानशीळ, दास मी दुर्बळ वैष्णवाचे. वैष्णवांच्या घरामध्ये ज्याचे जन्म मिळाला एवढंच आमचं पूर्वसंस्कृत चांगलं म्हणायचं. पण त्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने जर का पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा काही अभ्यासाचा लवलेश नाही. आता त्याच्या कृपे वसे येईल वाचे सरशी, कळेल काही तैसे निवेदी. आता त्याच्याच कृपेने काय जे सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तेव्हा संत श्रेष्ठ जनाबाई यांचा 4 चरणाचा हा अभंग. 4 चरणाच्या अभंगात जनाबाई म्हणतात, चोखोबरा हे सामान्य समजू नका. कसे आहेत ते? भले संत आहेत. भला शब्दकोशामध्ये भला या शब्दाचा अर्थ दिलेला आहे बरा, चांगला, सुस्वभाविक असा अर्थ दिलेला आहे. मग ज्या अर्थी चोखोबरा आहे चांगला आहे म्हणजे बरे आहेत, सुस्वभावी आहेत, त्या अर्थी काही संत असे असले पाहिजे की चांगले नसले पाहिजेत असा अर्थ निघतात. चांगले नसले पाहिजेत, बरे नसले पाहिजेत, कुस्वभाविक असले पाहिजेत असा अर्थ निघतो. तर अशा असणाऱ्या संतांचं लक्षण कोणतं? जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, वश्य दंभमाना इच्छे झाले. संत म्हणवतात, संतांचं चिन्ह अंगावरती घेतात, संत आहे असं लोकाला भासवतात, पण गोळे माखून या दगड ठेवीला. वरी दिसे भला लोकाचारी, दिसायला बरा वाटतो लोकाला. कोणचा? दगड याच्या आतमध्ये आहे, वर्ण गुळ माखलेला आहे. तो असणारी गुळाची झेप दिसायला लोकाला बरी वाटते, पण अंतरी विषयाचे लागले पै पिसे, बाहेरल्या वेशे भरवी लोका. पण अंतःकरणामध्ये सगळा विषय भरलेला आहे. जिकडं तिकडे जे आहे ते कामक्रोधादी विकार भरलेले आहेत. आणि कामक्रोधादी विकार भरून संत म्हणवतो, संत म्हणून घेण्याकरता प्रयत्न करतो, सन्मानाची इच्छा करतो, नवे नवे देशोदेशी जाऊन जायचे उपदेश करतो. उदर भरावया घेऊन या सूंग, घरोघरी बोंब उपदेशाती. ऐसे नाना वेश घेऊन हिंडती, पोटासाठी घेती प्रतिग्रह. परमार्थाशी कोण त्याची संसार? कोण असा जगामध्ये आहे? संतांचे जे आहे ते भक्त जे आहे ते वेश अंगावर धारण करायचा, गावोगाव जायचं, मी संत असं भासवायचं, लोकाला जे आहे ते बरंच जे आहे ते उपदेश करायचा. त्या उपदेशाच्या योगाने लोकाला भुलवून आपणही त्या भवसागरात पडायचं, लोकालाही जे आहे ते भवसागरात पडायचे. पोहणे कासे लावितो आणि का म्हणाव्याच्या मूर्खा काय. आता त्याला संत म्हणू नये, ती मूर्ख आहेत. संत कोणते आहेत? मग चांगल्या वर्णामधले, चांगल्या यातीतले संत असतील. वैष्णवाच्या ठिकाणी यातीचा जर का विचार केला तर चांगल्याच यातीमध्ये वैष्णव जन्म येतात असं मात्र नाही आहे. चांगल्या कुळात त्यांचा जन्म होतो, ती हिरून जन्म घेतात. हे कुळ श्रीमंताचा आहे, चांगल्या वर्णाचा आहे. काही काही वर्ण चांगला असतो, चांगल्या कुळात जन्माला येतो, परंतु त्याची जर का क्रिया पाहिजे तर अमंगळ. करून येते करतो, बोलून येते बोलतो, पिऊन येते पितो, खाऊन येते खातो. आणि अशी अमंगळ क्रिया चांगल्यामध्ये जन्म झालेला, त्याचं जर का फळ काय असेल तर बुडविले कुळ उभयता. उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ. उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ. बुडविले कुळ उभयता. उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ, बुडविले कुळ उभयता. उत्तम कुळात जन्म आहे पण क्रिया अमंगळ आहे.
हा चांगल्या कुळात जन्म, चांगल्या वंशात जन्म, चांगल्या घराण्यात जन्म, पण क्रियेने वाया गेला, करुळे ते करू लागला. त्याचं फळ वडिलाकडची कुळ नरकाला आणि आईकडले कुळ, आईशी कुळी पुत्र होती बुडविती पूर्वजा. अशी जी आहे ती मुलं जन्माला येतात. तुका म्हणे काळ कुळा लाविला, मग काय त्या उत्तम कुळाला घेऊन करायचं आहे महाराज? मग त्याला कसं भलं म्हणावं? आणि चोखोबऱ्याचा विचार केला तर त्यांचं कुळ कसं होतं? चोखा मेळा याती, चोखा मेळा वंका जातीचे महार, चोखा मेळा वंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य. चोखा मेळा वंका जातीचे महार, चोखा मेळा वंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. चोखा मेळा वंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. विचार दृष्टीने पाहिलं, लौकिक दृष्टीने पाहिलं तर ते कसे होते? महार कुळात जन्माला आले होते. एक काळ असा होता, 700 वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झाला त्या काळामध्ये ती जी असणारी महार कुळाची जी असणारी योनी अत्यंत अस्पृश्यता मानली गेलेली. लांबून चालायचं, लांबून वागायचं, लांबून त्यांच्याशी व्यवहार करायचा, स्पर्श नसायचा. आणि अशा याच्यामध्ये जन्म झाला. ते म्हणतात हे आमचं कर्म आहे. शुद्ध चोखा मेळा करी नामाचा सोहळा. त्याच्यामध्ये त्याने सांगितलं आहे हीन माझी आती. त्याने सांगितलं मग हीन माझी आती देवान कैची घडे तुझी सेवा. हे जे आम्हाला जे अति हीनपणा जन्माला आलं याचं कारण पूर्वी निळाचा अवतार. याती ही नमी महार पूर्वी निळाचा अवतार. कृष्ण निंदा घडली होती म्हणून महार जन्म प्राप्ती. चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वजन्मीचे फळ. प्रारब्धानुसार जन्म मिळत असतो. तर पूर्वी राम अवतारामध्ये नळ नीळ जामवंतापैकी नीळ म्हणजे चोखोबर आहे. पण पुढं होणाऱ्या कृष्ण अवताराची काय त्यांच्या हातनं याचे काही निंदा घडली. एकविध भक्तीमध्ये बोलता बोलता त्या कृष्ण अवतारात काहीतरी त्यांच्याकडनं शब्द गेले आणि त्याचं फळ म्हणून तू नाम हो अशा प्रकारे जे आहे ते त्यांना फलप्राप्ती झाली. म्हणून चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वजन्मीचे फळ. अशा या कुळामध्ये त्यांचा जन्म झाला. जनाबाई म्हणतात लौकिक दृष्टीने जरी ते वाईट असले तर आंतरदृष्टीने पाहिला असताना ते उत्तम प्रकारचे भक्त होते. का होते? अरे महार कुळात जरी जन्माला आले असले तर तेणे देव भुलविला. भगवंताच्या स्वरूपाचा विचार केला तर तो कुणालाही न फसणारा, कुणालाही न भुलणारा, कुणालाही जे ते न दाद देणारा, सर्वांचं जे आहे ते बारसं जेवलेला, सगळ्यामध्ये हुशार असणारा. तो का म्हणे काळा अंगी जायच्या चतुरा तो शेर म्हणे. गुण लावण्याचे खाणे
चतुरात शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणी धन्य तुची विठोबा. असा चतुर असणारा परमात्मा, हुशार असणारा, व्यवहारदक्ष असणारा, पण त्याला भुलवणं म्हणजे आपलं जे आहे ते भुललेला माणूस असा असं सगळं विसरून जातो. तू म्हणतो मला भूलच पडली, कुणीकडे आलं मला कळलंच नाही. हे भुलणं म्हणजे विसरणं, आपला मोठेपण विसरायला लावणं, आणि ते विसरून त्याला जे आहे ते आपल्या अंकित ज्यांनी केलेलं आहे आणि कशाच्या बळावर ते केलं असेल तर त्यांनी केलेली भगवत भक्ती. जनाबाई वर्णन करतात, भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी. भगवंताला भूल पाडली, भगवंत आपल्या स्वरूपाला विसरला आणि नको जितकं हलकं रूप धारण करून यांच्या घरामध्ये आला, चोखोबऱ्याच्या घरामध्ये आला. आणि नाहीत असली जे देवाला शोभत नाही असली कामं त्यांनी केली. याला कारण त्याचं ब्रीद आहे. जो मज होय अनन्य शरण त्यांचे संकटे निर्दाळून सुखी करावे पूर्ण ब्रीद जान हे माझे. रामायणातली होय अनन्याश्चिंतेन तो माम हे जना परिउपासते तेषां नित्यायुक्तानां योगक्षेम वहाम्यम. जो मज होय अनन्य शरण त्यांची संकटे निर्दाळून सुखी करावे पूर्ण ब्रीद जान हे माझे. नाथराय म्हणतात भगवंताचं ब्रीद आहे. विघ्न पडिते ते आपण ओढवी आणि संकटे सोडवी माझे म्हणून. भगवान ठाकरे माझे भक्त आहेत, भले ते कसे का असेनात माझे आहेत. आणि ह्या भक्तीचा अभिमान धरून याचं जे आहे ते तुका म्हणे याला नामाचा अभिमान. त्या अभिमानाकरता जे आहे ते परमात्मा भुलला, स्वतःला विसरला, मोठेपण बाजूला ठेवलं, यांच्या घरामध्ये गेला, यांच्या संकटाच्या टायमाला गेला आणि यांच्यावरती संकट दूर केली. याला कारण चोख्या मेळ्याची करणी तेने देव केला ऋणी. त्यांनी जे आहे ते मागे बहुता जन्मी हे ती करीत आलो आम्ही. अनंत जन्मीचा काय म्हणे वाचना हे या दोघाचा ऋणान बंधू. या भगवत भक्ताचा आणि या परमात्म्याचा या जन्मातला संबंध असा नाही. अनेक जन्मातले या दोघांची असणारी ही परंपरा. यांनी सेवा करायची, त्यांनी देव म्हणून त्या ठिकाणी सेवा घ्यायची. घेणारा ऋणी असतो. ज्यांनी सेवा घेतली परमात्मा ऋणी झाला. तुका म्हणे देवान ऋणी करून ठेवू सेवा. जेवढे भक्त होऊन गेलेले आहेत त्या सर्व भक्तांनी देवाला ऋणी करून ठेवलेलं आहे. त्यातल्या त्यात वर्णन करायचं झालं तर त्या गोकुळातले गोपाळ, गाई, गोपिका यांनी जे आहे ते त्या ठिकाणी नंद, यशोदा, वसुदेव, देवकी यांनी भगवंताची अनेक जन्मामध्ये सेवा केल्यानंतर त्या सेवेच्या ऋणातून मुक्त होण्याकरता असा परमात्मा त्याचा अवतीर्ण झाला. किती ऋण हो. त्या गवळणीने रोज सकाळी घुसळण करायचं, लोणी काढायचं आणि ते लोणी जे आहे ते मडकं डोक्यावर घ्यायचं. कुठं गोकुळ किती लांब असणारा मथुरा तिथं जायचं, पायी जायचं, बाजारामध्ये हिंडायचं, आवाज करायचा, वरडायचं, गिरायक बघायचं आणि गिरायक बघून ते लोणी विकायचं. आता लोणी तयार करणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? दूध काढलेलं ते तापवायचं, थंड करायचं, विरजू लावायचं, घुसळायचं, पुन्हा जे आहे ते अंगातनं घाम निघस्तोवर द्यायची, घुसळून करायचं, कंबर भरून यायची, बोटं दुखायचे, हात दुखायचे, पाय दुखायचे चालून मथुरेला जायला, तोंड दुखायचं ओरडून ओरडून. इतकं कष्ट करून मिळवलेलं धन पण तेही कृष्णार्पण केले तेही. सायास करोनी मिळविले धन. ऋण या शब्दावरती बोलतोय. लौकिक दृष्ट्याने मिळवलेलं तेही देवाला देऊन टाकलं आणि सेवा करून तेही देवाला दिलेलं आहे.
त्यामुळं भगवंताला अवतार घेऊन त्यांची सेवा करण्यात अजून थोडीफार त्या संकटाच्या गोपाळावरती निवारण करतं न करते त्यांच्या सेवेतनं मुक्त होतं न होतं तवर पुढे भांडवल जोडती त्यांचे ऋण नाही फिटले मागील त्यांचे ऋण पुढे भांडवल जोड ऋण या शब्दावरती बोलतो ती नव्हती कधी या देवा वेगळी केला वनमाळी सेवारुणी. तसंच चोखोबाराने देखील भगवंताला सेवारुणी केल्यामुळे भगवंत त्यांच्या घरी जे ते काम करत होता. चोख्या मिळ्याची करणी तेणे देव केला ऋणी. शेवटी तुकोबारा म्हणतात असा ज्यांचा अधिकार आहे ज्या भक्तीमुळे ज्या चोखोबाराची तो परमात्म्याने कामं केलेले आहेत त्या चोखोबाराची शरणागती तुम्ही करा. त्या विठ्ठलाची शरणागती तुम्ही करा. संतांची शरणागती तुम्ही करा. लागा विठ्ठल चरणी म्हणे नामयाची जनी. त्या विठ्ठलाने ज्या भक्तीने त्यांना ऋणी केलेल्या अशी श्रेष्ठ भक्ती करण्याकरता म्हणजे त्या भक्तीचं लक्षण काय तर शरणागती करणं. त्या विठ्ठलाची शरणागती करून तुम्ही भक्ती करा. आणि जनाबाई याचे शेवट सांगतात की अशा प्रकारे फलप्राप्ती प्राप्त करून घ्या. लागा विठ्ठल चरणी म्हणे नामयाची जनी. भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी विठ्ठला विठ्ठला. मेळा संत भला तेडी देव भुलविला. भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी. अशा प्रकारे लौकिक दृष्टीने ते जरी महार कुळात जन्माला असली लौकिक दृष्टीने शूद्र कुळात त्यांचा जन्म झालेला असेल पण ते अत्यंत श्रेष्ठ आहेत. असे श्रेष्ठ संत महात्मे जन्माला आले कसे त्यांच्या जन्माबद्दल आयोनी संभव जे ते जन्म सांगितला जातो. हा असणारा जो चरित्र भाग आहे आणि चरित्र भागात जन्माबद्दल असणारा अभंग छात्रगाथ्यामध्ये कुठं पाहायला मिळणार नाही. आमच्याकडे जुने ग्रंथ काही हस्तलिखित असणारे नामदेवरायाचे जे काही निवडक अभंग वगैरे पूर्वजांनी लिहून ठेवलेले कुणी कुणी लिहून ठेवलेले त्याच्यामध्ये मात्र हा अभंग पाहायला मिळतो. चोखोबाराचा जन्म कसा झाला ते आयोनी संभव कसे होते तर त्यांच्या जन्माबद्दल सांगायचं झालं तर कोरेगावी एक पाटील तो भला निज ध्यास त्याला विठोबाचा देयादी फळे देवादी देवा मग झाली बरवा फुलेमुखी. सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव होतं आणि त्या कोरेगावामध्ये एक पाटील राहत होता पाटील आणि तो अत्यंत भाविक होता श्रद्धाळू होता एकनिष्ठ पंढरीचा वारकरी होता. घरामध्ये ज्याचे शेतीवाडी वगैरे भरपूर होती. देवाच्या दयेने ज्याला प्रारब्ध म्हणतात ते अनुकूल होतं. भगवंताच्या कृपेने सगळ्या गोष्टी ज्या ते प्राप्त झालेल्या होत्या आणि त्याचा असा नियम होता की शेतामध्ये काय पिकलं काय नवीन द्यायचे काय फळ आला येऊ अथवा धान्य येऊ अथवा आणखी काय द्यायचे आपल्याला द्यायचे प्राप्त होऊ ते भगवंताला फळ प्राप्त आधी द्यायचं. धान्य देवाकडे नैवेद्याला पाठवायचं मग आपण सेवन करायचं. आंब्याचे दिवस होते. वैशाख मास होता आणि वैशाख मासामध्ये पाडाला आलेला आंबा त्याचा मुहूर्त बहुतेक लोक जे आहेत ते वैशाख शुद्ध तृतीयेला पित्राला जे ते आंबा समर्पण करायचा देव ब्राह्मणांना समर्पण करायचा कळशाच्या पुढे ठेवायचा आणि मग ते सेवन करायचं. अशी पूर्वापर आपली असलेली पद्धत. मग आता वैशाख मासाचे दिवस आहेत. आंबा जे ते पिकलेला आहे
मग त्यांनी काय केलं जे आहे ते पहिल्यांदा पंढरपुराला आंबे पाठवण्याकरता चांगले चांगले जे आहेत ते नारळासारखा एक एक आंबा देवाला द्यावं तर चांगलं द्यावं महाराज, नाहीतर मग असा पैसा द्यायचा गुळगुळीत 17 ठिकाणी चालत आलेला पूर्वीची पैसे असायची घोडा छाप एकाना चवली आदिली, मग त्या ती नोटाचं चलन कमी होतं, मग गुळगुळीत पैसा द्यावाला. आणि आता फाटक्या नोटा कीर्तन करायला, कारण सगळे कीर्तनकार काय समोर बघून घेत नसते काय नसते, ते आपल्या घातलेलं असतं त्याच्यामध्ये हे गडबडत असतो. आमचे काही नियम आम्हाला आडवी येते, दिल ती घ्यायचं आम्ही काय ठरवून जाणार काय, म्हणजे काय असं असतं काय काय जे ठरवून गेलं तिथलं की बाजूला जातो की आपल्याला दिल्याप्रमाणे बरोबर आहे काय बघतो ती म्हणते फाटकी आहे. आमच्यासारख्याला कसं बघतोय आपलं दिल ते घ्यायचं निघून जायचं. मग फाटक्या नोटा आमच्या नशिबाला, घरी गेलं काय बोलता येत नाही काय नाही. तसं देवाला द्यायचं म्हणलं की चांगलं द्यायचं, चांगला नारळासारखा आंबा, पिकलेले आंबे भरोनी 2 डाला मोजोनी 125 बोलवी यस्करास म्हारा लागी. 2 डाल भरले, एका भागात द्यायचे 62 आंबे आणि एका भागात 63 आंबे. नारळासारखा एक आंबा ते झालं वजनी. पंढरीला जायला कोरेगाव ते पंढरी किमान कसं जरी प्रवास करतो 2-4 दिवस पाहिजे टिकण्यासारखा द्यायचा आंबा भरलेला. तर न्यायचा कुणी, मग तिथं महार होता, महार त्याचं नाव सुदाम आणि त्याच्या बायकोचं नाव सावित्री. ते सामान्य नव्हते, भाविक होते, श्रद्धाळू होते, वारकरी होते. पाटलाने विचार केला पंढरीची वारी घडेल, चंद्रभागेचं स्नान यांना घडेल, रोजचा पगार इकडे सुरू राहील, यांची जे ती बिगाऱ्यांनी यांना काम सांगावं म्हणून इकडे ये, पंढरपूरला घेऊन जातो का वज. मालक 2 आहेत घेऊ, हो मग 2 आणखी कोण घ्यायचं घे. पंढरपूर म्हणलं त्याला आनंद वाटला. मग असं करा की म्हणजे दुसऱ्याला घेस्तोवर म्हणले माझी सौभाग्य होतीच बरोबर, मी घेतो, आम्हाला दोघाला यात्रा घडेल. ठीक आहे का हरकत, तुझ्या पत्नीला घे बरोबर, दोघंही मिळून तुम्ही हे घ्याचाल. हो मग पंढरीला या अमुक अमक्या ब्राह्मणाची तर जे ते पोस्ट करायचे, तुम्हाला पत्ता देतो, चिठ्ठीवरती जे नाव गाव सगळं लिहितो, आतमध्ये मजकूर लिहिला, सालाबाद प्रमाणे जे आहे ते भगवंताला नैवेद्याकरता हे अशा आंबे पाठवलेले आहेत, 125 आहेत, मोजून घेणे व त्याचं नाव वगैरे टाकलं, चिठ्ठी दिली, पत्र दिलं आणि निघाले महाराज. तयाची ते कांता पतिव्रता खरी, ओजे नेईशिरी पंढरीशी. त्याची पत्नी जी होती ती सामान्य नव्हती, खरोखर पतिव्रता होती. आणि त्याही आहे ते आपल्या डोक्यावरती ओझं घेतलेलं आहे, याने ओझं घेतलेलं आहे. आणि हे जे आहे ते दर मुक्काम करत जे आहे ते करत 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 कोरेगाव रस्ता म्हणजे सर्वसाधारण वाकरीच्या पुढेकडे जाणार आहे ते सातारा रस्ता, वाकरीपर्यंत आले समजा, पंढरी समीपर आहे 2 कोस. आणि तेव्हा पंढरी निवास काय करी, झाला वृद्ध रूप हाले हनवटी, टेकी तसे काठी हळूहळू. भगवंत 2 कोस पंढरी अंतर असताना खाली उतरला, पंढरी निवास असणारा परमात्मा, आणि वृद्ध ब्राह्मणाचं रूप धारण करून हातामध्ये काठी घेतली, सवळं नेसलेला आहे, कानटोपी घातलेली आहे, पायात पाय अडकळतात, आणि अशा वृद्ध रूपामध्ये टेकी तसे काठी हळूहळू 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 काठी टेकत जिथं ती येत होते तिकडून आणि इकडून परमात्मा गेला. आडवी महारासी क्षुधावंत फार देय हातावर फळ येत. महार म्हणे स्वामी फळे पाटलाची, एका ब्राह्मणाच्या नावे पत्री. महार म्हणे स्वामी खंडोनी बिगारी, फळ देणे करी नाही माझ्या. महाराज भोकेलेला आहे मी, महाराला म्हणते अरे मी भोकेलेला आहे, ब्राह्मण आहे, गरीब, मला काहीतरी खायला दे. तुझ्याकडे जे ते दिसते डोक्यावरती काहीतरी फळं आहेत त्यातला एखादा निवडून दे. महाराने सांगितलं महाराज मी बिगारी करणारा मनुष्य, माझ्या हाताशी देण्याची जे ती सत्ता नाही, डोक्यावरती ओझे वाहिलेले आहेत, ते ओझं आहे ते एका ब्राह्मणाच्या नावे पत्र, हे पंढरीत जाऊन त्यांना पोस्ट करायचे, मोजून दिलेले आहेत, त्यामुळे मी तुम्हाला देऊ शकत नाही. इतके सांगून या पुढे चाल केली, मागून आली कांता त्याची पाठ. असा पुढे निघाले आणि पाठीमागं पत्नी आली. पत्नी आल्याबरोबर आडवी महारणीशी क्षुधावंत फार देय हातावर फळ एक. ऐकून या तिने केला असे निर्धार, द्यावे हातावर तोरण एक. चांगला तो एक निवडून या दिला, तयाने घेतला हाता माझी. पुरुषापेक्षा बाईचा स्वभाव लय मायाळू.
पुरुषाला लवकर कळू येणार नाही. आमच्या इथं आषाढ महिन्यामध्ये पूर्वी, आता काय माणसंच राहत नाही त्यामुळे पाचती भानगड नाही, खूप माणसं असायची. जेवायला जायचं म्हणलं की भजनाला 60 आणि भजनाला 8 आणि जेवायला 60, गर्दीच्या गर्दी मुरकून पडायची. मग शेवटी टाळकऱ्याला पास द्यायची पाळी यायची आणि पास बघून माणसं सोडायची. मग काय भोजन पटाना असे की जवळ यायचा, बाजूला पास आहे का, जाणं होते का तुला, का जा बाजूला, जाऊ द्या महाराज जाऊ द्या महाराज. नाही रे बाबा, सगळे लोक बसले मागच्या पंक्तीला येईल. बरं म्हणायचं. मग त्यांनी काय करायचं, गपचिप कावा जायचं, जे आहे ती आमच्या घरात जायचं, आईसाहेबाच्या पाया पडतं, आईसाहेब भुकेलेलं आहे हो. मग काय महाराज सोडना करणा. मग देवाचं जे आहे काय असलेलं शिळं पाकं इकडं तिकडं ते बाजूला ठेवलं, पण ताजं ताजं त्याला पंगत व्हायचं अगोदर. बायांचा स्वभाव मायाळू आणि ती जीवन करून निघून जाय. तद्वत त्याप्रमाणे या ठिकाणी ही बाई त्या बाईला पाहिल्याबरोबर, गरीब ब्राह्मण आहे, भुकेलेला आहे, मला फळ पाहिजे, देतेस का. तिने विचार केला काय व्हायचं ते होऊ दे म्हणे, पुढे होणार ते होऊ देऊ दान, भुकेल्या जाण फळ देऊ. चांगला तो एक निवडून या दिला, त्याने घेतला हाता माझी खाली ठेवलं, ते उकललं सगळं आणि त्याच्यामध्ये जे ते पार्सल उकळून चांगला आंबा काढला आणि बाबा घ्या, त्याने हातात घेतला. अजून ती बाई ते करंडी गुंडाळते, त्याला गाठ मारते, तवर ह्याने असं मासल्यासारखा करून तोंडाला नको नको आंबटा घेऊन टाक म्हणले. लावी मुखी चोखी आंबट जो आहे, परतोनी देता आहे तिचे करी, उष्टा तो घालिता नाही पाठी माझी, घेतला ओटी माझी सावित्रीने. तिने विचार केला अजून मी हे डोक्यावर ओझं घेतलं नाही, तोवर माघारी दिला, आता उष्ट ठेवताच येत नाही. आम्हा महाराज लोकांचं कामच आहे तुमचं उष्ट खायचं, ज्या इकडे मी घेते म्हणली इथं पदरात. तसाच आंबा घेतला, पदराला असा पिळा मारला, ती पाटी घेतली, पुढं मालक गेलेले होते ते थांबले होते. ही बाई मागवून आली, पंढरीला आले, चंद्रभागेचं स्नान केलेलं आहे. महारते महारीनं आले पंढरीशी, ज्याचा डाला त्याशी पत्र दिले, स्नान करून पायरी पैशी, ज्याला हल्ली नामदेवाची पायरी म्हणतात तिथपर्यंत आली. आणि तिथं आतमध्ये प्रवेश नसल्यामुळे बाहेरनंच हाक मारवले, अमुक आमच्या नावाचे ब्राह्मण कोण आहेत का हो, त्या बाहेर बोलवावं, त्यांना बाहेर बोलवावं. ज्यांच्या नावाने पत्र होते ते ब्राह्मण बाहेर आले. म्हणजे मोजून घ्या, कोरेगावच्या पाटलांनी दिलेला आहे आणि ही ज्याची चिठ्ठी दिली, तुम्हीच आहात ना, आम्हीच आहात. लगेच ज्याची चिठ्ठी वाचली, 125 आंबे आहेत, डाल खाली घेतलेले आहेत, ते मोजायला सुरुवात केली. आता एक आंबा त्या ब्राह्मणाला दिलेला होता, त्या बाईच्या वट्यात होता, याच्या मोजण्यामध्ये एक आंबा कमी आला, 124. एक काय झाला, पुसवतो लागला आपल्या कांतीस, आंबा सांग वेगळी काय झाला, 124 भरले. हो, एक काय झाला म्हणजे, मी तर कुणाला दिला नाही म्हणला. पत्नीला विचारला, पुसवतो लागला आपल्या कांती, होय का, तू कुणाला दिला का खाल्लास. महाराज मी खाल्लं नाही. मग तुम्हाला तो ब्राह्मण गाठ पडला होता का नाही म्हणजे, हो. तुम्ही दिला का, तुम्ही नाही दिला, मी दिला म्हणजे. ती म्हणे स्वामी ब्राह्मणाशी दिला, त्याने चोखीला पुरता नाही, त्याला दिला आणि त्याने सुद्धा व्यवस्थित खाल्ला नाही. मग आता उष्ट घालता येत नाही म्हणून उष्टा तू घालता नाही, पाठी माझी घेतला, अशी ओटी माझी आहे, माझ्या ओटीत आहे म्हणले. तुझ्या ओटीत आहे, दाखव यांना ती साक्षी काढून. ती ओटी अशी उघडली, बघा म्हणून असं बघण्याकरता आंबा बघायला गेले, ते आंबा न दिसता आंबियाचे बाळ झाले तेव्हा. पहाती सकळ पंढरीचे लोक पाळ, पहाती सकळ पंढरीचे लोक पाळ, आंबियाचे बाळ झाले तेव्हा. पाती सकळ पंढरीचे लोकपाळ, आंबियाचे बाळ झाले तेव्हा. केव्हा, त्यांच्याच आरतीमध्ये त्यांचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखीला,
संतोषला देव जन्म चोखा पावला वाळूत शुद्ध सुखाने शुद्ध सुखाने देवाने सुखीला देव जन्म सुख पावला शुद्ध एकादशी आंबा देवाने चुकिला म्हणजे अर्थात ती शुद्ध एकादशी वैशाख असली पाहिजे. वैशाख मासामध्ये आंब्याचं जैते असणारा भर असतो. अर्थात अनुमान लावायचं शुद्ध एकादशी होती, वारीची एकादशी होती. भगवंताने ब्राह्मणाचं रूप धारण करून मागून घेतलेला आंबा आणि तो जो आहे तो चोखल्यानंतर तसाच उष्टा प्रसाद म्हणून दिला आणि त्या प्रसादामध्ये भगवंताने ते फळ चोखून त्यांच्यापासून यांचा जन्म झाला म्हणून नाव चोखा मेळा ठेवी काय वर्णू लीला नाम चोखा मेळा ठेवी देवाने चोखिला काय वर्णू लीला नाम चोखा मेळा ठेविले. आश्चर्य वाटलं महाराज. पंढरीतल्या लोकांना आश्चर्य वाटलं की सुदाम महार ते सावित्री महार त्यांना मोठा आनंद झाला. भगवंताचा प्रसाद आहे ही न घडणारी गोष्ट घडून आलेली आहे. तिथंच त्यांनी निर्धार केला की आता गावाकडे जायचं नाही. सकाळी गोतमादे पंढरीशी जाण बाप रखमादे उर विठ्ठलाची आण. भगवंताने आपल्याला आपत्य दिलेला आहे, हा प्रसाद आहे. आणि त्यावेळेस ते आश्चर्य पाहिलं, संकल्प सोडला की आता पंढरी सांडली नवजी दुरी, आता कुठं जायचं नाही. आणि त्या काळामध्ये महार जातीला जायचे असेल लांब वस्ती असल्यामुळे तर कुठं राहायचं मग. तर चंद्रभागेच्या पलीकडे चंद्रभागा ओलांडून गेल्यानंतर तिथं त्यांनी जायचं आपलं झोपडं शेकारलं आणि त्या ठिकाणी राहत असताना हे बालक पूर्वसंस्कार चांगले असल्यामुळे सर्व काळ वाचे विठ्ठल नामचंद आठवी गोविंद वेळोवेळा भगवंताची ही भक्त होती. पूर्वसंस्कार चांगले होते त्यामुळे लहान वयातच त्यांना विठ्ठल नामाचा छंद लागला. होता 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 बाल वयात ज्याचे 5-6 वर्षाचं वय झालं, खेळगडी जमवावे, त्यांना विठ्ठल म्हणायला लावावं, आपण विठ्ठल म्हणावं, भक्ती करावी. असं करता करता योगायोगाने हे समकाळात असलेले संत पंढरीतले वतनदार चोखोबाराय, नामदेवराय, नरहरी महाराज आणि भक्त वत्सला हे पंढरपुरातले समकाळात असणारे एकाच काळामध्ये 4 भक्त वतनदार इथलेच राहणारी
नरहरी महाराज सोनार सुद्धा कुठले होते? नरहरी सोनार पोतदार पंढरीचा काया मनेवाचा शिवभक्त. नरहरी महाराज जे आहेत ते पंढरपूरचेच होते, ते वतनदार होते. नामदेवराय वतन आमुची मिरास पंढरी, विठोबाचे घरी भक्त वत्सला. हा मात्र जायचो नामदेवरायच्या काळामध्ये लहान मूल जन्माला आल्यानंतर अवघं वय 12 दिवसाचं. काय त्यांचा योग असेल, काय त्यांच्या आईला बुद्धी झाली, देव जाणो. त्या मातोश्रीने 12 दिवसाचं मूल विष्णुपदाला भगवंताच्या चरणावरती अर्पण केलेलं निघून गेली. झोपेत होतं. कालांतराने जाग आली, ती रडत असताना त्यांना पूर्वसंस्कार पूर्व पुण्याई ती जबर सत्पुरुष असल्यामुळे त्यांना ज्ञान झालं. भगवत भक्ताची अवस्था सांगताना सांगतात, कैशी दशेची वाट न पाहता वैशेची या गावा न येता बाळपणीत सर्वज्ञता वरितया. ते पूर्वसंचित चांगलं पूर्वसंस्कार पूर्व भगवत भक्त असल्यामुळे त्यांना ज्ञान झालं की आपली आई आपल्याला इथं टाकून गेलेली आहे. आणि असं ज्ञान झाल्यानंतर त्याने ते भगवंताला मोठ्या तळमळीने हाक मारली, पांडुरंगी येऊ पांडुरंगी. 12 दिवसाचं मूल ती. भगवान त्या ठिकाणी जे आहे ते आईच्या रूपाने आलेले आहेत. त्याला उचलून घेतलेला आहे, भगवंताने पंढरीत आणलेला आहे आणि त्याला संगोपान करून वात्सल्य प्रेम दिल्यामुळे त्याचं नावच भक्त वत्सला ठेवलं. भगवंताने वत्सला नाव ठेवून टाकलं, वात्सल्य प्रेम त्याला दिलेलं आहे. आणि तो जेव्हा जाणता होता होता मग कळतानंतर मग चंद्रभागेचं स्नान करायचं, सगळ्या अंगाला गोपीचंदनाची उटी लावायची, मुद्रा लावायच्या, ते बुक्का लावायचा, खांद्यावरती पताक घ्यायची, तुळशीची माळ, वैष्णवांचे बाह्य लक्षण आंतरलक्षण युक्त असणारा हा भक्त प्रदक्षिणा वगैरे करून आला की रावळा सोळखांबीत बसायचा. भक्त दर्शनाला आले वारकरी वगैरे वैष्णव यात्रेकरू, मग त्यांनी बघायच्या पोराकडे तेजपुंज शरीर तपशरीर तुरु ते असणारं तेज. बाळ तू कुणाचा? मी पंढरी रायाचा. 12 दिवसाचा हा भक्त वत्सला माये सांडियला वेणुनादी म्हणवितो माझा त्या दिवसापासून नेणे मज वाचून अनेक काही. हे हा भक्त वत्सला चोखोबाराय नामदेवराय नरहरी महाराज हे पण एका समकाळात असणारे पंढरीत असणारे भक्त. चोखोबारायचं 10-5 वर्षाचं वय झालं. जरा कळतं झालं की 11 वर्षात त्यांचा विवाह झाला. त्यांना सोयराबाई त्यांची असणारे त्या पत्नीचं नाव. त्या सोयराबाईशी जे आहे त्यांचं येते विवाह झाल्यानंतर दोघांचा प्रपंच सुरू झाला. भगवत भक्त लौकिक दृष्टीने जे संसारात पडलेले असतात, पण खऱ्या दृष्टीने जर का पाहिलं तर दिसायला ते सांसारिक असतात, असायला मात्र ते सांसारिक नसतात. भक्ता ऐशे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन मातपीद नावडे जनधन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विषय तो
त्यांचा तो त्यांचा झाला नारायण नावडे जनार्दन माता पिता आई वडील वैकुंठवासी झाले. प्रपंचाची जबाबदारी पडली. पंढरीमध्ये असणारा हरिजन समाज त्यांच्यामध्ये नोंद करण्यात आली. मी आता इथला वतनदार झालेला आहे, माझी जागा आहे अशी आहे. वतनदार झाल्यानंतर मग सगळ्यांच्या बरोबर त्यांनाही जायचे त्यावेळेची असणारी कामं हरिजनाकडे त्यावेळेची कामं असणारी कोतवाली करणं, तराळपणा करणं म्हणजे गस्त घालणं, कोतवालकी. ग्रामपंचायतमध्ये सहाय्यक लोक आल्यानंतर त्यांची काय कागदपत्र वगैरे नेऊन सह्या आणणं, सारा या भरायच्या टायमाला लोकाला हाका मारणं, काही दौंडी देणं, त्यावेळेस काही विशेष काम असणं, ही सगळे कोतवालची काय असणारी ज्यावेळेस. मग त्याच्या मोबदला काय पाटी घ्यायची, घरोघर जायचे, सकाळ संध्याकाळी जायचे, आपली काहीतरी जोहार घालायचं आणि ते जोहार घातल्यानंतर मग ते काय भीक मागायची. त्याच्यामध्ये मग ते लोकांनी काय भाकरी म्हणा, चपाती म्हणा, काय अन्न म्हणा टाकायचं त्या पाटीत, ती घरी आणायचं, खायचं. अशी जी ती उपजीविका करत असताना त्यावेळेच्या असणारे महार लोकांची काही साल वाटप असायची. ज्याच्या त्याच्या सालामध्ये ज्यांनी त्यांनी कामं करायची. आणि बाकीचे आता समजा एखाद्याचं साल चालू असलं की बाकीच्या महाराणी त्याला काय अवजड काम आलं म्हणजे सहकार्य करायचं. उदाहरणार्थ गावात काय करायचं, आता पंढरी क्षेत्रवास असल्यामुळे घरोघर जे आहे ते गायीचे जे ते पालन केलं जात असतं. ब्रह्मवृंदांच्या घरी गायी, इतरांच्या घरी गायी, कुणी असो, क्षेत्र आहे ना, इथं ते मुबलक चारा वगैरे असं, गायी आहेत, म्हशी आहेत. मग मोठमोठे गुरंढोरं पाळले जात असत. मग एखाद्याच्या घरी जर का ढोर वासरू मरून पडलं की मग त्यांनी गावच्या महाराला वर्दी द्यायची, अरे कोणाचं साल चालू आहे रे, अमुक अमकेचं साल चालू आहे. मग त्याला बोलवा, ते आमच्या घरातले ढोर ओढून टाक म्हणावं. जोपर्यंत घरात ढोर प्रियत आहे तोपर्यंत काय करता येत नाही. आमचे दरवाजे बारके, घर बारकी, आणि ती मरून पडलेलं फुगलेलं आहे, ती नेऊन ओढून टाक. आणि मग त्या महाराणी यायचं आणि ते ओढायचं, मग ती नेऊन टाकायचं. आणि मग असली ज्या काम आहे त्या इतरांनी सहकार्य करायचं. ज्याचं साल आहे त्याला बोलवल्यानंतर बाकीच्या महाराणी ज्याचे सहकार्य करायचं. पण इथं तसं नव्हतं ना. यांच्या सालात ही कामं करायची, दुसऱ्याच्या सालात देवाचं भक्त देवाशीच गोड. ठीक आहे, तू कोणी कामं करायला काय जात नव्हतं, काय त्यांना काय घेणं नव्हतं, देणं नव्हतं. आपलं सर्व काळ वाची विठ्ठल नाम चंद. याने ठरवलं, बर असं वागतो काय,
आमच्या सालात सहकार्य करायला येत नाही काय? तू बी आता वतनदार झालायस, तुझ्या सालात असा प्रसंग येऊ दे, बघू कोण तुझं काम करते ते. मग चोखोबाराचं साल सुरू झालं महाराज. लग्न झाल्यानंतर आता ते सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. कोतवालकी, तराळकी, साल सांभाळणं, विचारा भीक मागणं, काय जे असतं ते. आणि नेमकं त्यांच्या सालामध्ये एकाच्या घरी असं मोठंच्या मोठं जे आहे ते जनावर मेलेलं होतं आणि ते फुगलेलं होतं. आणि त्या घर मालकाचा निरोप, अरे कुणाचं साल आहे? चोखोबा राहायचं आहे. हां, जा त्याला बोलावं कर, त्याला सांग अमुक अमक्याच्या घरामध्ये ढोर मोरून पडलेला आहे, त्याची मूठ माती करायची, लवकर ये. गेलं त्यांच्या घरामध्ये, ए सोख्या, त्या मोठं मोठं जे ते जनावर मरून पडलेलं आहे, फुगलेला आहे, जा ती ओढून टाक जा. होय माय बाप येतो. नित्यने वगैरे सारून त्या घराकडे बघायला गेलं तर ती एवढं मोठं ढोर मोरून पडलेलं. पुन्हा माघारी आले महारवड्यात, अरे ते मला काही एकट्याला ओढले जाते का? तुम्ही चला जरा हात लावा, ओढू लागा. हो आता जा की, म्हण की इट्टल 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 कर घेतो. आमच्या साला तुला बोललं की इट्टल 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 रामकृष्ण, आता कर की म्हणले, जा आता ओढ तुझ्या इट्टलाला बोलो, कोणी येणार नाही. अरे नाही रे बाबा, तसं करू नका, तसं करू नका. नाही नाही, ते जमत नाही, तू तुझं जे ते करतोय पार पाड. नाहीला जाय, खाली मान घातली, प्रयत्न तर करतो म्हणली. खोच्या खावला, ते उपरनं बांधलं, ते मुंडाचं सावरलं, भाया सारल्या, ती वडा आता तिच्या एकट्याला हलतंय वय ती. हा बाबा आमचा कसा आहे, भक्ता अशी संकट पडवणे देव, झाली तशी धाव त्याच्या काजा, भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो. चोखोबाची भक्ती कैशीन प्रेमी आवडी देवाशी, ढोरे ओढी त्याचे घरी, नीच काम सर्व करी. चोखोबाराय भगवत भक्त असल्यामुळे, भक्ती श्रेष्ठ केली असल्यामुळे परमात्मा खाली उतरला, महाराज रूप धारण केलं आणि समोर प्रगट झाले. राम राम पाहुणं, राम राम. सरका, तुमचं काम नाही, हे आम्हीच करू जाणं नाही हो. थोडा हात लावतो सर, तुम्ही बाजू सरका, सर करतो मी, सरका बाजू तुम्ही, नुसतं नाम मात्र हात लावा. अनंत कोट ब्रह्मांड नायक परमात्मा, ज्यांचे पाय सगळ्या देवाने धुवावे, तीर्थ घ्यावं, आणि एका भक्ताच्या कामाकरता परमात्मा धावून येऊन मेलेल्या जनावरांचे पाय ओढतो. संग ढोरे ओढी, रे सोनारा घडू भुंकू लागे. सोख्या मेळ्या संगे ढोरे उडी, परमात्म्याने त्यांच्याबरोबर ते ढोर ओढलं. महाराज नेऊन द्यायचे, खड्डा वगैरे भगवंताने घेतला, ते पुरलं, ते माती लोटली, वर आले. बाबा मी स्नान करतो, तुम्ही स्नान करा. दोघांनी स्नान केलं, जावा जावा त्या ज्याच्या घरी म्हणजे ढोर नेऊन दिलं टाकून, म्हणजे मोबदला द्यायचा असतात ना, ती ज्वारी वगैरे काही धान्य द्यायची. जा तुम्ही ती मोबदला घेऊन या. बरोबर, तुम्ही तर थांबा, मी तर थांबतो म्हणाय. आणि चोखोबाराच्या घरी गेले की हां हे बाबा तिकडे तिकडे पसा,
त्यांनी यावं वरडावं, अरे अरे कुठे गेला, कुठे कोण होतं, कोणाला टोकून काय ती पाहुणा कुठला पाहुण्यानं काय नाही. भगवंताने त्यांची कामं करायची महाराज. ढोरे ओढे त्याचे घरी नीच काम सर्व करी, किंवा जनाबाई म्हणतात चोखा मेळा नामीक भक्तराज तोची एक परब्रह्म त्याचे घरी, न सांगता काम करी, न सांगता काम करी. चोखा मेळा नामिक भक्तराज तोची एक, चोखा मेळा नामिक भक्तराज तोची एक, परब्रह्म त्याचे घरी, न सांगता काम करी, न सांगता काम करी, न सांगता काम करी. चोखा मेळा नामिक भक्तराज तोची एक, चोखा मेळा नामिक भक्तराज तोची एक, परब्रह्म त्याचे घरी, न सांगता काम करी, न सांगता काम करी, न सांगता काम करी. चोखा मेळा त्यासी भक्तीचा कळवळा, त्याचा झाला मणियारा, राहे घरी धरी थारा, देव वाटविला तेने हाती गाय गाणे. असं भक्तीचं महत्व असल्यामुळे परब्रह्म त्याचे घरी, न सांगता काम करी. एकदा अशी गंमत झाली, स्वर्गामध्ये सगळ्या देवाचं पेय ज्याला म्हणते, जीवन जे असणारं अमृत, आणि त्या अमृताच्या जीवावर यांचं अमरपण असतं. त्याला सुद्धा निमिट असतं. कोणती वस्तू जी आहे ती जरी ती सुख देत असते तरी शेवटी निमिटच असतं त्याचं. कोणत्याही वस्तूला अति झाल्यानंतर जे आहे ते केव्हा तरी नाश असतो. अमर अमृत पान करती शेकी मरोनी जाती, ती सुद्धा जावंच लागतं. माझे जे नामामृत सेविती ते नागविती कळी काळा, तेवढ्यापुरता अमरपणा असतो. पण त्यांचं तेवढ्यापुरतं का अमरपणा टिकण्याकरता अमृत त्यांचं जीवन आहे, पेय आहे महाराज. ते घेतल्याशिवाय त्यांना जगता येत नाही. असं त्या स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवतांचं जीवन असणारा अमृत, का अमृतही विटेने अनुबरणी म्हटलेलं आहे. मनाचं जे ते सामर्थ्य सांगताना इतकंही विचित्र आहे की न घडणाऱ्या गोष्टी वज्रही फुटे अमृतही विटे म्हण. या टायमाला वज्र फुटल अमृतही विठ्ठल, अर्थात ती विटत असतं केव्हा तरी असं क्वचित होतं योग. त्याला विटका वास येऊ लागला, ते अशुद्ध झालं, अपवित्र झालं, आणि ते इंद्राच्या ठिकाणी चिंता निर्माण झाली. अरे 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 हे आपलं जीवन आहे, हे जर का असं अशुद्ध झालं, हे जर का विटकं झालं, याला वास यायला लागला तर आपलं कसं व्हायचं. मग रात्रंदिवस त्याला काळजी, झोप नाही. काय करू कसं करू, काय करू कसं करू, काळजी. त्याने अष्टाक्षर मंत्र जप सुरू केला. नाथ महाराज वर्णन करतात. अमृताशी रोग स्वर्गी झाला पाही, अमरनाथा तेही गोड नसे, नारदा ते प्रश्न करी अमरनाथ, कोटी हे अमृत शुद्ध होय, सांगे तये वेळी ऐकाई भूतळी, सांगे नवाळे तुम्हापाशी, पंढरी प्रत्यक्ष आहे भूमीवरी, पुंडलिकाचे द्वारी देव उभा, अनाथाचा नाथ विटेवरी उभा, आणि एका जलाने गाभा लावून. नारदा या. काय इंद्रा कशाला बोललं. अहो ह्या अमृत इडले म्हणले, याला काय करावं. हे आमचं जीवन आहे, आणि हे जर का जास्त असं घाण वास यायला लागलं, इतकं झालं तर आम्ही जगायचं कसं.
झोप येत नाही. नारदाने सांगितलं तुला माहित नाही का, अरे हे पंढरी म्हणजे भूवैकुंठ, प्रत्यक्ष भूवैकुंठ म्हणजे पंढरी आहे. तिथं परमात्मा नांदतो, तो विटेवरती परमात्मा आहे. आणि त्या पांडुरंगाकडे हे अमृत घेऊन जा आणि त्याच्याकडनं शुद्ध करून आण. आणि शुद्ध करून आणल्यानंतर त्या आणल्याला अमृत या कोट्यात टाकून दे. आणि या कोट्यात त्या अमृत टाकल्यानंतर मग सगळा कोटा तुझा शुद्ध होऊन जाईल, पवित्र होईल. म्हणजे पंढरीची मात सांगे नारद मुनी, संताचे कीर्तनी नाचे देव. नामाच्या गजरे नाचताती संत सुरवराचा ते काय पाड. ती लोकी पाहता ऐसे नाही कोटे, कैवल्याची पेट पंढरी जे का. ऐकुनी अमरनाथ संतोषला मनी, एका जनार्दनी नारद सांगे. जा नामचिंतनाच्या गजरामध्ये संत महात्मे कीर्तन करत आहेत, तर परमात्मा आहे असं त्रैलोक्य तुला बघायला मिळणार नाही. त्या ऐकल्याबरोबर आपला अमृत शुद्ध होतं हे ऐकून संतुष्टपणा निर्माण झाला इंद्राच्या ठिकाणी. चला पंढरीची वारी तरी होईल. मग त्यावेळेस त्या इंद्राच्या कानाने पडलं, संतुष्ट वाटला. एका जनार्दनी नारद सांगी, तै ठाई जाता शुद्ध होय अमृत. नारदेही मात सांगितली, तेव्हा एकादशी आली सोमवारी. विमान पंढरी उतरले. लगी इंद्राने जे त्या अमृत एका ताटामध्ये घेतलेलं आहे. आता मोठ्याची मोठी वाहनं असतात, गरीबाची गरीब वाहनं असतात. इंद्र आहे, स्वर्गातला राजा आहे. राजा चालत येते ते काय असं काय बैलगाडी नेणार, काय सायकली देणार, काय फटफट देणार, काय हेलिकॉप्टरने का काय असलं. हे जे स्वर्गातलं विमान. आणि त्या विमानामध्ये बसून सर्व सुरवर देवासहित एकटा नाही, सगळे वैभव जे ते गणगंधर्व सर्व नारद मुनी बरोबर घेतले. आमचा तिथं लाग नाही, तुम्ही चला आमच्या बरोबर, नाही तर आपलं सांगून मोकळं व्हाल. चला बसा विमानात. नारदाला विमानात बसवलं, सुरवराला बसवलं. गणगंधर्व बसलेले आहेत, ब्रह्मादी देव बसलेले आहेत, इंद्रादी देव बसलेले आहेत. इंद्राने ताट घेतलं अमृताचं. देव सुरवरा आले पंढरीशी, नामा कीर्तनाशी उभावता. सुरवर देव बैसले समस्त, कीर्तनी नाचत नामदेव. एका जनार्दनी देव कीर्तनाशी आणि सांडणी स्वर्गाशी इंद्रराव. विमान उतरलेलं आहे. विमान उतरल्यानंतर सगळे देव खाली उतरले, रावळात गेले. देवाचा पत्ता नाही. एकादशी होती, सोमवार होता. आईसाहेब पंढराय कुठे आहे? पुंडलिकापाशी नामा उभा कीर्तनाशी. तिथं येऊन या पांडुरंगन सवे टाळ धरी अंग. अरे बाबा, हे कीर्तन हे त्याच्या आवडीचं जे असणारं या असणारा विषय. परमात्मा कीर्तनाला गेलेले आहेत. नामदेवाचं कीर्तन चालू आहे, तिथे टाळ घेऊन उभारलेले आहेत. तुम्हाला जे असलं तर परमात्माचं तुम्हाला पाहायला मिळेल. कीर्तनी नाचत नामदेव. देव सरोवर आले पंढरीशी, नामा कीर्तनाशी उभावता. एका जनार्दनी देव कीर्तनाशी सांडोनी स्वर्गाशी इंद्रराव. पाहिलं भगवान उभे आहेत, नामदेवाचं कीर्तन चालू आहे. इंद्र महाराज येऊन बसलेले आहेत. असले बसल्यानंतर जे आहे ते कीर्तनामध्ये जे आहे ते आता काही मर्यादा असते ना. कुणी जरी असला, मोठा असो लहान असो, कीर्तनाची मर्यादा आहे महाराज. मध्ये येऊन बसल्यानंतर पुन्हा उठायचं नसतं. आणि यांचं कीर्तन काय घड्याळावर नव्हतं. एकदा सुरू झालं म्हणजे मग जे ते परमात्मा ऐकायला सांगायला, आता माझा देवा, आता माझा श्रोता वक्ता तुझी देवान करावी ते सेवा तुझी तुम्या. यांचं कीर्तन सुरू झालं की इंद्र देवाकडे खुनवायचा, देवा देवा इकडे जरा थांब, कीर्तन असतं काय बोलू नको, गप्प बसू गस. थांब थांब म्हणता म्हणता कंबर दुखून आली, कधी बसाय होते असं झालं तर कस तरी कीर्तनाचा समारंभ संपला. आरती झाली. देवा देवा जरा थांब, आता लगेच जागर आहे एकादशी, आता काय बोलू नको म्हणे. आता लगे हो आज एकादशी आहे म्हणले, आता जागर सुरू व्हायचं आहे. पारणा होईपर्यंत मी काय बाजूला जाणार नाही, तुझं काय नंतर पाहू म्हणले. ठीक आहे बुवा म्हणले, काय तुमचं जसं असेल तसं म्हणले. भगवान जे आहे ते त्या ठिकाणी कीर्तनाला उभारलेले आहेत. आणि कीर्तनाला उभारले असताना जे आहे ते त्या ठिकाणी ऐसा समुदाव चंद्रभागेत्री. तेव्हा आपले घरी चोखावता. चोखोबाराची टाळाचा मृदंगाचा आवाज ऐकल्याबरोबर द्यायचे आपल्या घरातून द्यायचे ते, कारण त्यांना यायला त्यावेळेस मनाई होती ना. मग चंद्रभागेच्या काठावरच त्यांचं घर, घरातच बसून त्यांनी कीर्तन ऐकायचं ना.
आणि ती कीर्तन ऐकत असताना जे आहे ते कीर्तन झाले की जागरण सुरुवात झाली. एकादशी व्रत करते दोघे जण, उपवास पारण निशी माझी, दिवसभर उपवास आणि जागरण निशी माझी. ज्या उपवास जागरण निशी माझी, जागरण ज्याचे सुरू झालेलं आहे आणि रात्र सुरू झाल्यानंतर 3 प्रहर झाले उपवास जागरण. चोखा मेळा म्हणे स्त्रीशी तेव्हा. पहिला प्रहर 6 ते 9, दुसरा 9 ते 12 आणि तिसरा 12 ते 3. 3 प्रहर जागराचे जे आहे ते वेळ संपून गेल्यानंतर मग चोखोबर आहे तिथंच ऐकत बसलेले उठले आणि पत्नीला म्हणली, उठ जा स्नान कर. भगवंताने काल सांगून ठेवलं होतं की उद्या द्वादशीला सोडायला तुझ्याकडे येणार आहे म्हणून. स्वयंपाकाला लाग, तुझ्या घराशी उपारण्याशी सांगून मदशी गेला देव. बरोबर आहे. स्नान केलं, बाईने स्नान करून ज्याचे विचार केला आपले मालक आपण फार झालं तर पडणार आहे. आणि कुणी एखादा पाहुणा 4-5 लोकांपुरता स्वयंपाकाला किती वेळ लागतो. सूर्योदयाला पारणा करायची. घातलं असं काय पुरण वगैरे काय भजे काढले असतील, कुरड्या पापड चटणी कोशिंबरी, एवढं साखर संगीत तिथलं कुठलं हो. जे असेल तसं आपला स्वयंपाक तयार केला. यांनी स्नान जागराच्या अर्ध्याने स्नान वगैरे केला, नित्यनेम केलेला आहे, तुळशीला पाणी घातलेलं आहे, काय ग्रंथ वगैरे. एका जनार्दने काय चोखा मेळा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात होती देव. त्यांचा नित्यनेम ज्ञानेश्वरी वाचायचा. ज्ञानेश्वरी वाचली. सांगितलं आता भाई झाला साहेबात झाला, देवाला बोलू का? हा घेऊन या. भगवंताच्या ठिकाणी ज्या ते जागर होऊन आरती होऊन परमात्मा विटेवरती उभे राहिलेले होते. चोखोबारा स्नान वगैरे करून महाद्वारा जिथं हल्ली महाराजांची पायरी नामदेरायची त्यावेळेस नव्हती, तिथं त्या आल्या त्या जागेवरती आणि तिथं उभारून भगवंताला विनंती करू आली, उठा पांडुरंगा उशीर झाला भोजना चला. चोखोबारायचा असा आवाज ऐकल्याबरोबर चालिले भोजना देवराव. जनार्दने चोखा करी करुणा एका जनार्दने चोखा करी चालिले भोजना देवराव. एका जनार्दनी चोखा करी करुणा चालणे भोजना देवराव. चोख्या मेळ्याची ऐकोनी करुणा चालणे भोजना देवराव. नामदेवा सहित अवघे गणगंधर्व इंद्राधिक देव चालिले. देवाने पाहिलं चोखोबरायचं बोलणं, नामदेवा इकडे. इंद्र महाराज ते गणगंधर्व सगळे स्वर्गातले देव ते नारद महाराज त्यांना बोलो आपल्याला जायचं जेवाला द्वादशी सोडायला म्हणून. नारदाला हाक मारले, चला नारद. कुठं द्वादशी सोडा, कुठं चोखोबरायचे चला. रावळातनं बाहेर आले नामदेवराय गणगंधर्व सुरवरण, त्याच्या पाठीमागं पन्हाळा, पन्हाळ्याच्या डाव्या हाताला रुक्मिणी माता सत्यभामा देवी. नारदाला वाटलं स्वयंपाक किती लोकांचा केलाय कोणाला ठेवू. मग सगळ्याच्या पुढे गेले. जाऊनी नारद मुनी सांगे चोखोबाशी तुझ्या घराशी येती देव. सगळ्याच्या पुढे पळत पळत गेले. अरे उरक उरक देव एकटे नाही, आम्ही सगळेजण आलेले. चोखोबाराला असं पाहायला आनंद वाटला की आता एकटे नाहीत, मग सगळे देव आहेत. पण हे नारदाला कळलंच नव्हतं की इथं काय कमी आहे काय. रिद्धी सिद्धी आल्या चोखियाचे घरी, आल्या चोखियाचे घरी, झाली ते सामुग्री भोजनाची. रिद्धी सिद्धी आल्या चोखियाचे घरी, झाली ते सामुग्री भोजनाची. चोखोबारा म्हणजे काय काळजी करू नका, सगळा स्वयंपाक तयार आहे. तुम्ही सगळे आलात, सगळे आलात. रुक्मिणी सहित आला पंढरी निवास, चोख्याचे घरास आले देव. सगळे झालेले. देवाला पाहिल्या बरोबर चोखा मेळा पुढे गेला लोटांगणी. उचलोनी देवाने आलंगेला,
लोटांगणी चोखा वेळा चोखा मेळा पुढे गेला लोटांगणी उचलवणी देवानी आलिंगला चोखोबरा पाहिला बरोबर ज्याचे उठले की देवाला आलिंगन दिलं. एका न्यायचा चोखियाचा भाव जाणून आले देव भोजनासी त्यांचा अंतःकरणातला भाव पाहिला. परमात्मा त्या ठिकाणी आलेला आहे. भगवंताला आल्याबरोबर आसन दिलेलं आहे बसण्याकरता. नामदेव आहेत बरोबर, नारद महाराज आहेत आणि त्या ठिकाणी इंद्रादी देव आहेत. बैसल्या पंगत चोख्याच्या अंगणी बैसल्या पंगती स्त्री ते वाढती चोखोबाची रांगोळ्या टाकलेल्या आहेत. पात्रावरती बसले नामदेवासहित अवघे गणगंधर्व इंद्रादिक देव नारद मुनी. कोण कोण जेवायला होतं? नामदेवराय होते, इंद्रादिक देव होते, नारद महाराज होते, पंढरीराय होते, रुक्मिणी माता होत्या आणि हे सगळे जे आहेत ते जेवायला बसले. स्त्री ते वाढती चोखोबाजी त्यांच्या पत्नीने त्या ठिकाणी वाढण्याकरता हातात पात्र घेतलेलं आहे. भगवंताला अन्न वाढत आहेत आणि अन्न वाढत असताना जे ते पंक्ती बसल्या असताना इंद्राची घाई. देवा आमचं बघा की हो करे तुमचे कीर्तन आणि ते जागरण आरती हे चाललंय काय ते काय काम म्हणलं की देवा काय तुझं म्हणणं आहे सांग. अमृताचे ताट इंद्रे पुढे केले शुद्ध पाहिजे केले नारायणा ही मी ताट घेऊन आलेला आहे. वाढ होस्तोर एवढं आमचं काम करून द्या. हातावर पाणी पडलं की पळून जायला बरोबर म्हणते. तेव्हा देवराव पाचारी चोखियाशी शुद्ध अमृताशी करी वेगी. हे अमृत याचे नासलेलं आहे, विटकं झालेलं आहे. तुम्ही याला ज्याची शुद्ध करून द्या म्हणल्याबरोबर भगवंताने ज्या ते चोखोबरा इकडे या, तुमच्या पत्नीला घेऊन या. आणले दोघं. काय देवा काय विनंती आहे? शुद्ध अमृताशी करी वेगी. यांचं तेवढं माझं काम त्याचे तुम्ही करून टाका म्हणले काय हे अमृत शुद्ध करायचं आहे म्हणले. चोखा मेळा म्हणे काही अमृत नामापुढे मात्र काय याची चोखियाची स्त्री चोखा दोघे जण शुद्ध अमृत तेने केली देखा. चोखो म्हणले अरे हे अमृत शुद्ध करायचं, नामचिंतनापुढेची काय किंमत आहे म्हणजे. असं म्हणून त्यांची पत्नी आणि त्यांनी दोघांनी आपल्या करंगळ्या त्यात घातल्या आणि असं गरा 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 फिरवल्या बरोबर चोख्याचे करंगळी अमृत शोध झाले. चोख्याचे करंगळी अमृत चोख्याचे करंगळी अमृत शुद्ध झाले. वारवी शुद्ध चोखाचे वारवी वारती शुद्ध चोखा मेळा. वारती शुद्ध चोखा मेळा. चोखा मेळा. स्वर्गीय अमरनाथाचे अमृत नासली. चोख्याचे करंगळी शुद्ध अमृत झाले. एका जनार्दनी चोखियाचे घरी शुद्ध होई अमृत. एका जनार्दनी मात काय सांगू अमृत शुद्ध करून दिलं. देव म्हणले झालं का काम? आता झालं. आता काय टेन्शन नाही ना? नाही. मग आता जरा व्यवस्थित जेव, पोटभर जेव. मला भूक लागलेली आहे. भक्तांच्या घरीचं जेव अन्न म्हणजे माझा आवडीचा विषय आहे. म्हणून जेवी चक्र पाणी आवडीने जेवी चक्र पाणी आवडी. बैसल्या पंगती चोख्याचे अंगणी बैसल्या पंगती चोख्याचे अंगणी जेवी चक्र पाणी आवडीने. बैसल्या
पंगती चोख्याची अंगणी जेवी चक्रपाणी आवडीने चोखा मेळा म्हणे दोन्ही जोडून कर मग दुर्बळा पवित्र केली तुम्ही यातीही नमी केली तुम्ही पंढरीचे ब्राह्मणी चोख्याशी छळली तीही संपादिले नारायणी पंढरीचे ब्राह्मणी देखतील कोणी बरे मजन लागोती पाहती जन ऐसे ऐकोनी हसती सकळ आनंदे गोपाळ हास्य करी विडे देऊन या देवी बोळविले इंद्रादिके गेले स्वस्थानासी एका जनार्दनी ऐशी चोखियाची मात जेवी पंढरीनाथ त्याचे घरी भगवान म्हणलं का टेन्शन बाजूला काढून टाक आणि जेवायला बस आता निवांत जरा मोकळ्या मनाने मला जीव दे आणि तूही जीव आणि भगवान जेवत असताना आवडीने जेवत असताना चोखोबाराने हात जोडले महाराज सावकाश उद्या काय लागेल ते मागून घ्या मी दुर्बळ आहे अनाथ आहे यातीही न देवा कैची रूप घडी सेवा असा माझा अधिकार सावकाश होते सगळे हसायला हसता काय म्हणले कुणी जर का पाहिलं तर आमची तर लगेच होईल चेष्टी म्हणली नाही 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 काय काळजी करू नको मी आहे की म्हणजे ती संपादली नारायण जरा तुला जरी कुणी छळलं मी आहे काळजी करू नको असं म्हणल्यावर बाकीचे देवाला एकदम हसू फुटले ऐके ऐकून हसती सकळ आनंदे गोपाळ हास्य करी त्या हसण्या खेळण्यामध्ये आनंदात जेवण पार पडली चोखोबाराने विडे दिलेले आहेत विडे देऊन या देवी बोळविले इंद्राद्री गेले स्वस्थानाशी आपापल्या स्थानाला निघून गेले अमृत शुद्ध केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये जर का आणखी काय प्रसंग घडला असेल पुष्कळ मोठं चरित्र आहे पण वेळ झालेला आहे त्या वेळेच्या अभावी आता इथंच थांबतो चोखोबारायची तर भगवंतांनी सगळी कामं अगदी हलकी की जे कामं भगवंताला शोभत नाहीत बहिणीचं रूप धारण करून घरी आले पत्नीचं बाळणपण केलेलं आहे आणि बाळणपण करत असताना ते चांगलं काम आहे होय सुईणीचं काम करायचं आहे महाराज रूप बदललेलं चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडा दार हाका मारी दारात आलेले आहेत हाक मारलेले आहेत चोखोबाराय बहिणीच्या घरी गेले होते देवाने रूप धारण करून आले होते लांबलचक मोठा चरित्र भाग आहे बंद बनवून सांगायला वेळ नाही आणि ही कीर्तनं म्हणजे असे 2 तास तशी नसते मग त्याला आमच्यात प्रश्नच आहे तुळशीदास महाराज 6-7 तास कीर्तन नामदेवाची करतो लोक कंटाळून जायचे तसं मी काय तसं तुम्हाला 6-7 तास थांबवत नाही पण थोडक्यात ओझर तर सांगून जातो भगवंताने त्यांच्या घरामध्ये येऊन आणि हलकं काम अगदी की जे भगवंताला शोभत नाही लहान लेकराला मनगटी चोळायच्या आणि ते मांड्या चोळायच्या आणि तेल चोळायचं आणि त्याला याचे नाव घालायचं आणि त्याचं जे घाण कपडे भगवंताने धुवायचे मग लावणी उठणे नाहणे इले तिला श्रमतीचा गेला सर्वांगाचा मग त्या मुलाला नाव घालून पाळण्यात घालायचं मग कुणाच्या आईला नाव घालायचं भगवंताने आपल्या 2 हाताने चोखोबाराच्या पत्नीला नाव घालायचं उठणं तेल साबण घालायचं पुन्हा पत पाणी शिजवून द्यायचं बाळंतीन बाई म्हणून मोठी मजा असते मला चांगल्या तांदळाचा भात लोण्याचं तूप मिठकूट पापड लोणचं एवढ्या दम भागत नाही मग ते पोट भरून निळा करता सुंटवडे डिंकवडे खारीक बदाम खोबरे ऐसे ऐकोनी मनासी वाटते बाळांतीन होणे बरे विठ्ठला विठ्ठला देवाने ती करायचं भात शिजवून द्यायचा तूप आणून द्यायचं खा चांगलं असतं अजून जरा वाढू का लोणचं बरं झालं का पापड कसं काय मितकुटाला तिखट मीठ जमलं का नाही तूप चांगलं आहे बरं का दादाने दिलंय माझ्या आणि डिंकोडे सुंटवडे ते काय विचारू नका खारीक बदाम खोबरं मार हाणून असं शरीर झालं तिथं गुटगुटीत ती पोरगं झालं सफरचंदासारखी मग जेव्हा त्या आई लेकरं ते मग महिनाभर पोचले गेलेले मग हे महाराज देवाने भगवंताने बारशाचाही थाट केला रुक्मिणी माता नाव ठेवण्याकरता आलेली होती साडी आणि चोळी अंगडे टोपडी आणि एले कोडे रखुमाईने मिळवणी सवासणी पाळणा घातली नावते ठेविले कर्ममेळा बारशी तिने केली आनंदाने घातले भोजन सर्वयाती ते सगळं केलं चोखोबाराला एवढं वस्तू महिना झाला होता मग त्याला जे अंतराले पाय देवाजीचे मग चोखोबाराला लक्षात आलं अरे महिना झाला आपण इकडे आलेला आहे तिकडे काय झालं असं बहिणीने सांगितलं मी चाललो पंढरपूरला ती तिकडून निघाले की देवाने इकडे सोमकी लगेच ए वहिनी जाते वहिनी आता आपल्या गावाला रागे भरतील मला धनी माझी माझा नवरा मला काय म्हणत महिना झालाय
त्याचं जाते ऐकून या बोले चोखोबाची कांता नका जाऊ आता बाई तुम्ही येऊद्या घरधनी करतील बोळवण काय मी उत्तीर्ण होऊ आता काय काय आठवू तुमचे उपकार न पडे विसरस जन्मोजन्मी येऊ द्या त्यांना तुमचे भाऊ गोडधोड जेवण करतील तुम्हाला खाऊ घालतील काय काय तुमचं नाही 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 म्हणतात ना चूळ तर शिवते देवाने सांगितलं सांभाळे आता माझा कर्म मेळा येईल चोखा मेळा घरी आता थांबाबाई आता शिवते मी चोळी नलगे वनमाळे बोलत असे पुसवणी सर्वासी गेला तो सावळा ना आला चोखा मेळा घराला भगवंताने सगळी कामं केली पोराला सांभाळ दादा माझा असे पांडुरंग भक्त सदा त्याचे चित्त देवावरी मान्य करे वहिनी तयाचे वचन तेनेचे कल्याण असे तुमचे त्याला दुखवू नकोस काही काम पडले की मला हाक मार मी येतेच असं सांगून भगवान गेले आणि चोखोबारे आले पाहिलं बापरे हिच्या अंगावर डागडागिने आता ते बारशाला रुक्मिणी मातेने आणलं होतं ना सगळं शालून पैठणीन पाटल्यान गोटल्यान गरसळीन नतन ती पायातली पैंजण पोराला जे ते वडिलाच्या मांडीवर त्याला दरीची कुंची सोन्याच्या मनगट्या सोन्याचं लाकीट तिचं काय कमी होतं आणि यांनी कोडे रखमाईनी रुक्मिणी मातेने सगळं आणलेलं होतं पाहिलं मंडळी खुशीत आहे तरी तब्येत चांगली आहे पोरगं गुटगुटीत आहे आणि कोणी केलं आणि तुम्हाला माहीत नाही का म्हणजे तुमची बहीण आली तिने सामान आणलं महिनाभर किती कष्ट घेतले आणि तिने सगळं केलं ते आली होती हो मग त्यांच्या लक्षात मी तिथं बहीण तिथं आणि मग त्यांनी सांगितलं कैची बाई येते आला पांडुरंग धन्य तुझे भाग्य भेटी झाले सद्गतीत झाले दोघांचे अंतर प्रेमी आश्रमीवर वाहे डोळा कुठली बाई घेऊन बसलीस आनंद कोट ब्रह्मांड नायक परमात्मा इथं आलं त्यांनी सगळं केलेलं आहे म्हणल्याबरोबर दोघांचं अंतःकरण भरून आलं प्रेमी आश्रुनीर वाहे डोळा असे चोखोबार आहे भगवंताला ऋणी केल्यामुळे भक्ती आहे ज्यांची मोठी त्याला पावतो संकटी असा पंढरीत त्यांचा जीवनकाळ क्रमित असताना मंगळ वेळेला गावकूस घालण्याचं काम ज्याचे चालू झालं त्यावेळेला जे ते यांना नेण्याकरता महार जे ते हाताखाली जे ते न्यायची म्हणून चोखोबाराला जी त्याच्यामध्ये जावं लागलं चोखोबार आहे तिथं गेले आणि काम करत असताना सर्व काळ वाचे विठ्ठल नाम छंद आठवी गोविंद वेळोवेळा ते भजन कोणतं करत होते विठोबार गौंड्याच्या हाताखाली पाठी वाहण्याकरता चोखोबाराला जावं लागलं महाराज सगळ्या महाराबरोबर ते गेले ते काम करत असताना विठ्ठल 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 विठोबा रखमा विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे म्हणत राव 4 महिने याची रीतीने लुटली 4 महिने काळ गेला काय झालं कुणाच्या विषयी कुसू कडाडीले अकस्मात काय भूकंप झाला का काय झालं काय देव जाणं जेवढ्या त्या भिंतीत चढवल्या होत्या डट करते ढासळलं सगळं तयाखाली मार बहुचूर झाले चोख्याने अर्पिले प्राण देवा त्याच्यात यांचा नंबर लागला भगवंताला लगेच बातमी चोखा गेला आपला सकाळची वेळ नामदेव आहे बहिणाला आले नामदेवा इकडे काय झालं देवाचं मुखावलोकन गेलं डोळ्यात अश्रू आहेत चेहरा घामाने डबडबलेला आहे शरीर जे आहे ते त्यांचं जे आहे ते कोमजलेलं आहे तोंड बारीक केलेलं आहे आणि अगदी हलक्याचं नामदेवा काय झालं देवा देवाला तिथं जे त्या अनावर झालं हुंकी यायला लागली अरे झालं काय यार चोखोबार आहे म्हणले अशाशी देहत्याग त्यांचा झालेला आहे भिंत ढासळी खाली गेलेले आहेत मग काय देवा आता करायचं देव म्हणे नाम्या तो जावे तिथे त्याच्या असती ते घेऊन यावे तू जा
ते काय महारम मेलेले असतील, इतर गडी मेलेले असतील, इतर जातीचे असतील, सगळे असतील एकत्र पडलेले ते मोठमोठे दगड त्यांच्या शरीरावरती पडून यंदा असं आहे महाराज की याच्या ते चेहरासुद्धा ओळखू येत नाही. जर का जबरदस्त जर का अपघात झाले असेल तर ती माणसाची चेहरासुद्धा ओळखू येत नाही. तेव्हा तुला चेहरा सुद्धा ओळखता येणार नाही, इतका जबरदस्त त्या ठिकाणी अपघात झालेला आहे. तेवढंच ते चोखोवर आहे तुझे हाडं घेऊन ये. काय देवा बोलता अहो, देवा म्हणले ती काय तुमचा चोखा मिळा एकटाच आहे का म्हणजे पुष्कळ त्याखाली मार बहुत दूर झाले. चोख्याने अर्पिली प्राणदेवा पुष्कळ मार गेले आणि ती कसं काय ओळखायचं. तुम्ही म्हणता की जे अपघात जबरदस्त आहे चेहरा चोखून. देव म्हणले असं बोल नको, माझ्या चोखोबाच्या हाडाला खून आहे. नामा म्हणे देवा कायशा ओळखाव्या, विठ्ठल नाम जयामध्ये निघे. जिथून श्री विठ्ठल ध्वनी निघतोय ते हाड माझ्या चोख्याचं आहे, तू पारख करून घेऊन ये. नामदेवाला आश्चर्य वाटलं. मंगळवेढ्यात जवळच गाव असल्यामुळे सकाळी निघून सायंकाळी मुक्कामाला गेले. भगवंताने सांगितलेलं काम आहे म्हणून तातडीने येते लगेच गडी वगैरे लावून ज्याची तिला काम सुरू झालेलंच होतं ना. कारण ह्या कामाला ज्याच्या असा ढीक पडलेला आहे या ठिकाणी ती घडलेलं आहे म्हणलं की तिकडे सुरू झालंच काम. लोकांनी प्रेत वगैरे ओढून बाजूला टाकले होते. मग ते आणायचं ऐकतच होतं. ते कुणाची चेहरे ओळखू येत नव्हते, काय नव्हते. ऐकून या कानी अंचळी भराव्या, आणून या द्याव्या, मापाशी जा ऐक आणि आपल्या पितांबरात घेऊन ये. नामदेवराय गेले. ते हाडं सगळी पडलेली होती. कुणाची मांस हाड हे बाजूला घालतं प्रत्येक घ्यायचं कानाला लावायचं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल सगळे हाडं भरली नामदेवाने आपल्या धोत्रामध्ये. त्याचं गटलं बांधलं, ते मस्तकावर धारण केलं, गळ्यात विना घेतल्या, हातात चिपळ्या घेतल्या. श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल करत मार्गक्रमण करत निघाले. भगवंताला काय तर वियोग सहन होईना, विटेवरनं खाली उतरले. अजून कसा येईना, अजून कसा येईना, अजून कसा येईना म्हणून गोपाळपूरच्या टेकड्यावरती गेले आणि पाहिलं की लांबनं पाहिलं कोणतरी नामदेवासारखीच आकृती दिसते. जरा खात्री केली नामदेवच आहे असं समजल्यावर धावत गेले आणि पितांबर असायला टक टक हे टक भगवान त्या ठिकाणी गेलेले. देवाच्या पितांबराचा स्पर्श झाल्याबरोबर देवाचे अंचळी उठला गजर, देवाचे अंचळी उठिला गजर. विठ्ठल नामावर गरजत श्री, देवाचे अंचळी उठला गजर. विठ्ठल नामे अंबर गर्जित. शालिवान शके 1260 प्रमादी नाम स्पष्ट संवत्सर. वैशाख वद्य पंचमी सुदन गुरुवारी प्रयाण करीत चोखा. त्यादिवशी पंचमी होती, गुरुवार होता, शके 1260 साल होतं. आणि अशा वेळेला भगवंतानी ज्या ते चोखोबरायचं महत्त्व सांगितलेलं आहे. चोखा माझा जीव चोखा माझा भाव, कुळधर्मदेव चोखा माझा, काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती, मी आलो व्यक्ती तयासाठी. अशा प्रकारे भगवंतांनी वर्णन केल्यानंतर ती हाडं घेतली आणि त्या हाडांनी आत्तापर्यंत हळूहळू हळूहळू विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. पण भगवंताच्या पितांबराचा स्पर्श झाल्याबरोबर विठ्ठल नामे अंबर आकाशात तेव्हा गरजा जावं एवढ्या मोठा विठ्ठल म्हणून हाक मारली. इतके लांब गेले की संत समुदाय पताकाचे भारण लोटले गजर ऐकाव्या. पंढरीतले सगळे संत मंडळी भगवंताने सांगून ठेवलं होतं की आपल्याला जायचं बरं का सामोरं, चला जाऊ रे सामोरे, तिकडे जायचं आपल्याला. चोखोबरायच्या अस्थि कलश वाजवत आणायचं. पण हे गजर ऐकल्याबरोबर अरे अरे आलंच वाटतं, चला चला पळा 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 पळा. लोटले गजर ऐकाव्या. सगळे संत समुदाय एका ठिकाणी झालेले आहेत. आणि मग टाळ गिणा मृदंगन गरुड टक्केन जरी पताका नगारे वाजत गाजत भगवंताने तो अस्थि कलश पंढरीत आणला. हल्ली ज्या ठिकाणी नामदेवाची पायरी आहे त्याच ठिकाणी जे आहे तो मंडप दिला, ते कलश ठेवलेला आहे, नामसप्ताह केलेला आहे. षष्टीपासून त्रयोदशीपर्यंत. पंचमीपासून धरा काय पंचमी षष्टीपासून. आणि वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार नामाचा गजर महाद्वारी. भगवंताने दशमीची प्रदक्षिणा केलेली आहे, एकादशीची प्रदक्षिणा, एकादशीचा जागर, द्वादशीची आहे ती पुन्हा सकाळी प्रदक्षिणा, दुपारची पारणा, संध्याकाळी आहे ती खिरापत झालेली आहे. आणि त्रयोदशी आस्ती निक्षेपण आपुलेनी हाते करोनी आनंदे पाषाण ठेवी. जे आहे ते
शास्त्र पद्धतीने आणि त्या ठिकाणी सगळा विधी केलेला आहे, आपल्या स्वतःच्या हाताने केलेला आहे आणि स्वतःच्या हाताने विधी करून तो आस्ती कलश त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती ती शिळा बसून पहिला अभिषेक भगवंतानी केला, नामदेवरायांनी केला आणि ते अभिषेक झाल्यानंतर आरती कोणी ओवाळली? राही रकुमाई कुरवंड्या करती सत्यभामा आरती ओवाळी. राही रघुमाई कुरवंड्या करती राही रघु